नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका VSB ब्लूप्रिंट में। यह सिर्फ एक स्टडी चैनल नहीं बल्कि मेहनत, अनुशासन और सही रणनीति का सफ़र है। मैं हूँ विश्वराज, महाराष्ट्र इंजीनियरिंग सर्विसेज और सरल सेवा भर्ती की तैयारी अपने गांव से कर रहा हूँ। जो सीखूंगा, जो गलतियाँ करूँगा और जो रणनीतियाँ काम करेंगी, सब कुछ ईमानदारी से आपके साथ साझा करूँगा। तो चलिए आज का एक और कदम अपने सक्सेस ब्लूप्रिंट की ओर बढ़ाते हैं। Resign to the job नसतं, resign with the job नसतं. I resign the job. I resign the post of director. I resign the post of manager. ठीक आहे. यांच्यानंतर प्रिपोजिशन वगैरे होत नाही. आता बघा याच्यातील प्रश्न कसे आहेत. पहिला जे आपण लिहिलं मी ते म्हणतात पोलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग इनटू द केस. याच्याचा इन्व्हेस्टिगेटिंग नंतर इनटू लिहिलाय जो चुकीचा आहे. त्याच्याकडे कसं होईल द पोलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग द केस. संपलं. इन्व्हेस्टिगेटिंग इनटू नाही होणार ते. दुसरं the teacher emphasized on the need of the discipline in life. खास बघा इथं हा ऑन चुकीचा आहे. The teacher emphasized the need of the discipline in life. क्लियर? एक लक्षात घ्या हे लेक्चर 50% रायटिंग आहे 50% तुमचं ग्रामर आहे आणि ग्रामर ऍडव्हान्स आहे. तुम्हाला कळेल का पुढचं सेशन ऐकून तुम्ही बोर पण होणार. दिस इज अ ह्यूज सेशन. ज्याला हे कळालं ना या शब्दांचं ह्या प्रिपोजिशन असेल त्या शब्दांचं येत नाही त्याचं रायटिंग ही ऍडव्हान्सच होईल. म्हणजे त्याला एम्फसाइज शब्द करायला, इन्व्हेस्टिगेट करायला, ऑर्डर करायला तो प्रिपोजिशन वापर करणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही बघा कुठल्याही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट लिहिण्यासाठी बनवण्यासाठी तिथं एक्सपर्ट लागतात. तुम्ही नीती आयोगचा रिपोर्ट घ्या, तुम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट घ्या किंवा तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट घ्या, किती प्रॉपर स्ट्रक्चर लिहिलं असतं. ते लिहिण्यासाठी लँग्वेज प्रोफिशियंट लोक लागतात. असे कुठले 12 पास लोक जाते टायपिंग करायला. म्हणून कुठली कमिटी काय करते रिपोर्ट करून फक्त शॉर्टकट देऊन टाकते. माझं ते बनवायचं काम लँग्वेज प्रोफिशियंट असतं. ठीक आहे. किंवा प्राईम मिनिस्टर काहीतरी वाचतो बघा इंग्लिशमध्ये, फायनान्स मिनिस्टर काहीतरी वाचतो, ते काही बनवत नाही, ते निवांत झोपतात. सकाळी उठून त्यांना फक्त पेपर वाच आहे. ठीक आहे. म्हणून ते लिहिण्याचं काम तोच करतो जसं लँग्वेजची कमांड आहे. म्हणून उद्या तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्ही काही रिपोर्ट लिहिणार आहात किंवा तुम्ही काहीतरी एखादा मजकूर लिहिणार आहात किंवा तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला लेटर लिहिणार आहात तर तुम्हाला तेवढं तरी इंग्लिश आली पाहिजे. ठीक आहे. म्हणून नाही तेव्हा शिकावं लागतं वरती. तर काही अधिकारी तेव्हा शिकतात, ते कच्च्या आंब्यासारखे असतात. म्हणून आधी शिकून घ्या काय तर. ठीक आहे. हे इन्व्हेस्टिगेट नंतर इंटू येत नाही, एम्फसाइज नंतर ऑन येणार नाही. ऑर्डर बघा, आय हॅव ऑर्डर फॉर हर ट्रान्सफर. फक्त काय होते आय हॅव ऑर्डर अ ट्रान्सफर. द प्रिन्सिपल एंटर इनटू द क्लास. हे काय फक्त द प्रिन्सिपल एंटर द क्लास. वुड यू साइन ऑन दिस डॉक्युमेंट. तर कसं होईल वुड यू साइन दिस डॉक्युमेंट. पुढचं बघा सोनी रिसेंबल्स विथ हर मदर. म्हणजे ती सारखी दिसते आई सारखी. सोनी रिसेंबल्स हर मदर येईल फक्त विथ नाही येणार. We will discuss about the matter tomorrow. म्हणजे काय होईल we discuss the matter, we will discuss the matter tomorrow. थोडक्यात हे सगळे प्रिपोजिशन चुकीचे आहेत. हे यातले शब्द आहेत. क्लिअर. एवढे शब्द ते हो एवढेच आहे. फक्त आरोग्य लक्षात घ्या कंप्राइज ऑफ होईल जर ते इथे लागला याला आणि पॅस मध्ये असेल तर. ठीक आहे. आता बघा याच्यात पहिला प्रश्न घेऊ आपण. कंबाईन 2019 ला 189 पेज नंबर लागायचा. 189 त्यातील 75 189 त्यातील 75. This book resembles to that. बघा resembles हा resembles शब्द येतो. resembles नंतर to नाही at नाही for नाही. तुझं कसं पाहिजे मला this book resembles that. संपलं. तुझी गरज नाही. दुसरं have you signed that document. माझा साइन शब्द साइन नंतर इथं प्रिपोजिशन वापरलाय का नाही वापरला म्हणजे करेक्ट आहे. have you signed ऑन नाही तिथं in नाही आहे म्हणजे करेक्ट आहे. have you signed that document करेक्ट आहे. तिसरं A modest man does not boast of his ways. Boast of याच्याचे prepositional phrase आहे जे शिकायचं आहे दुसऱ्या सेशनला सांगतो मी तुम्हाला. Boast of करेक्ट आहे ते शिकवायचं वाक्य सांगतो. चौथं वाक्य he carefully investigated into the case. बघा investigated into the case. ते फक्त काय investigated the case. म्हणून माझं उत्तर आहे BC करेक्ट आहे. बी आणि सी म्हणजे 2 करेक्ट आहे माझं. आता इथं करणार पण हा prepositional प्रश्न आहे. म्हणून म्हणतो क्वेश्चन पेपर रीडिंग इज मोर इम्पॉर्टंट. क्वेश्चन पेपर वारंवार जे वाचतात त्यांना आयडिया येते किंवा त्यांना कळतं की वाक्य कुठले नाउनचे, प्रोनाउनचे, ऍडजेक्टिव्हचे, ऍडव्हर्बचे.
सेम प्रश्न आहे बघा, टॅक्स असिस्टंट 16 प्रश्न आहे, पेज नंबर 198, पेज नंबर 198 त्यातील 45, 198 त्यातील 45. चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलं तर वी एंटर्ड द हाऊस. बघा, वी एंटर्ड द हाऊस म्हटलं, एंटर नंतर येईल काय, कुठलं प्रिपोजिशन नाही ना, बरोबर आहे. आय ऑर्डर्ड कॉफी, कुठला येईल का ऑर्डर नंतर प्रिपोजिशन नाही ना, बरोबर आहे. तिसरा, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. आता हे बघा, हे सुद्धा प्रेझेंट प्रिपोजिशनल फ्रेज आहे, शिकायचं आपल्याला. व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच, बरोबर आहे. कधी कोणाला टाइम विचारायचा असेल की तुमच्या घड्याळ किती वाजले असं म्हटलं जातं. व्हॉट इज द टाइम इन युअर वॉच नाही, बाय युअर वॉच. म्हणजे घड्याळ आणि टाइम दर्शवतो, घड्याळामध्ये टाइम नसतो, घड्याळ टाइम दर्शवतो. व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच, इन युअर वॉच नाही. म्हणजे तुझ्या घड्याळात किती वाजले आहेत, माझ्या घड्याळामध्ये 2 वाजले कारण माझं बंद पडलंय, तसं नाही होते. कसं होतं, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच, म्हणजे तुझ्या घड्याळाने किती वाजवले आता ह्या क्षणाला, तर बरोबर आहे. व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच असं म्हटलं जातं ते. हे शिकायचं, शिकूया आपण. म्हणून तिन्ही करेक्ट आहे. मग तिन्ही खाली कुठेच ऑप्शन नाही एबीसी, म्हणून हा एबीसीला कॅन्सल करावा लागला प्रश्न. त्याला कॅन्सल करायचा, तुम्ही हॅश करायचा आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आपण कंबाईन 2019चा प्रश्न आहे. कंबाईन 19 जर आपण आलो आता क वर्गाला, त्याच्यात क्वेश्चन नंबर बघा 181, 181 ला 86 नंबरचा प्रश्न आहे. 181 त्यातील 86 नंबरचा क्वेश्चन आहे. आय हॅव ऑर्डर्ड फॉर डिनर. बघा, ऑर्डर फॉर इथं फक्त काय होते, आय हॅव ऑर्डर्ड डिनर, ऑर्डर फॉर नाही होणार ते. दुसरा प्रश्न काय, आय रीच ऍट दिल्ली ऑन दिस मॉर्निंग. बघा, रीच ऍट हा इथं रीच शब्द आहे, रीच ऍट नसता. आय रीच दिल्ली, आय रीच मुंबई, आय रीच माय क्लास, आय विल रीच ऍट 9, आय विल रीच ऑफिस ऍट 9 o'clock. तर ते रीच ऍट चुकीचं आहे, ऑर्डर फॉर चुकीचं आहे, दोन्ही चुकीचे आहे. आणि त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला, दोन्ही चुकीचे म्हणजे 4 उत्तर असतील. क्लिअर. हे सगळे वाक्य तुम्ही लिहायचे आहे, एव्हरी सेंटेन्स जे होतं जायचं. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, हे असे प्रश्न, आणि कंबाईन 19 म्हटलं मला, कंबाईन 19चा प्रश्न आहे आणि टॅक्स क्वेश्चन 17चा प्रश्न होता 16चा. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट आहे, हे परीक्षेमध्ये हे शब्द यांच्या प्रपोशन येत नाही, त्यावेळी सगळे वाक्य लिहून घ्या आणि हे तुम्ही सगळे वाक्य लिहून घ्या. खालील शब्दानंतर प्रेपोजिशनचा वापर करत नाही. लव, आस्क, साइन, ओबे, इन्व्हेस्टिगेट, एंटर, ऑर्डर, डिस्कस, डिस्क्राइब, अवेट, रिझेंबल, रीच, मॅरी, अप्रोच, अटॅच, एम्फसाइज, कंप्राइज अँड रिझाइन. जर कंप्राइज्ड ऑफ आलं पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये ते करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. चलो, प्रिपोजिशन पुढचं परिणाम सांगतो. याच्यात व्हरायटी खूप आहेत. आता प्रिपोजिशन वाक्याच्या शेवटी पण वापरला जातो. म्हणजे आपण म्हणतो व्हॉट आर यू लुकिंग फॉर, वेअर आर यू गोइंग टू, वेअर आर यू लिडिंग टू. ठीक आहे. व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट, देयर इज द बुक दॅट यू आर वेटिंग फॉर. शेवटी आपण प्रिपोजिशन जोडतो. कुठल्या केसमध्ये वाक्याच्या शेवटी पण प्रिपोजिशन जोडला जातो, कुठल्या केसमध्ये. ते असेल जर तो डब्ल्यूएच वर्डने सुरुवात असेल, म्हणजे डब्ल्यूएच वर्ड म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन. जर त्या वाक्य सुरुवात दिस दॅट ने असेल, जर त्या वाक्य सुरुवात हिअर देअर ने असेल, तर प्रिपोजिशन वाक्याच्या शेवटी येतो. त्याच्यासाठी आपलं कंडिशन काय आहे की वाक्याची सुरुवात डब्ल्यूएच शब्दाने पाहिजे, दिस शब्दाने पाहिजे, दॅट शब्दाने पाहिजे, हिअर शब्दाने पाहिजे किंवा देअर शब्दाने पाहिजे. हिअर इज द गर्ल यू आर आस्किंग फॉर, हिअर इज द बुक यू आर लुकिंग फॉर, हिअर इज द मॅन यू वॉन्टेड टू टॉक. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सुरुवात डब्ल्यूएच वर्ड पाहिजे, दिस दॅट, त्यानंतर हिअर देअर ने सुरुवात पाहिजे. या केसमध्ये वाक्याच्या शेवटी प्रिपोजिशन येतो. कसं आहे बघा. पहिलं, टू हुम आर यू टॉकिंग. आता इथं हा टू हुम आर यू टॉकिंग चुकीचं आहे, असं बोललं जात नाही. ते कसं बोललं जाईल मग, हुम आर यू टॉकिंग टू क्वेश्चन मार्क, हे करेक्ट आहे, पहिलं चुकीचं आहे. दुसरं बघा, अबाउट व्हॉट आर यू थिंकिंग, अबाउट व्हॉट आर यू थिंकिंग, ते अबाउट सुरुवातीला मिळणार, ते कसं होईल, व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट, हे करेक्ट आहे. पुढचं, फॉर व्हॉट आर यू लुकिंग, ते करेक्ट कसं होईल, व्हॉट आर यू लुकिंग फॉर. जनरली डब्ल्यूएच क्वेश्चन डब्ल्यूएच वर्डने सुरू होतो, प्रिपोजिशन नाही सुरू होत, ते चुकीचं राहील. तो प्रिपोजिशन लास्टला पाहिजे मला. म्हणजे बघा, व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट, टॉकिंग टू, त्यानंतर इथे लिहिलं थिंकिंग अबाउट, इथे लिहिलं लुकिंग फॉर. म्हणजे बघा, फॉर व्हॉट आर यू लुकिंग, ते म्हणलं व्हॉट आर यू लुकिंग फॉर,
लुकिंग फॉर, थिंकिंग अबाउट, टॉकिंग टू, शेवटी प्रिपोजिशन येतं. किंवा कारण त्याचा डब्ल्यूएच सुरुवात झाली. दुसरं बघा, दिसने सुरुवात आहे. दिस इज द बुक फॉर दॅट आय हॅव बीन लुकिंग. हे चुकीचं आहे. दिस इज द बुक दॅट आय हॅव बीन लुकिंग फॉर. हा जो फॉर ऐकला हा मधला आम्हाला शेवटी पाहिजे फॉर. क्लिअर एवढं. पुढचं वाक्य बघा. Here is the picture of that she always talks. चुकीचं आहे. Here is the picture that she always talks of. शेवटी पाहिजे मला. का बरं? कारण सुरुवात हिअरने, दिसने, डब्ल्यूएचने, तसंच दॅटने पण सुरुवात असेल, देरने पण सुरुवात असेल, तर प्रिपोजिशन शेवटी पाहिजे. जनरली स्पोकन इंग्लिश मध्ये हे मॅक्सिमम वापर होतो. असं होतं ना आपण की व्हॉट आर थिंकिंग ऑफ, व्हॉट आर यू गोइंग टू, वेअर आर यू लिडिंग टू, वेअर लिडिंग टू, असं बोललं जातं. ठीक. याच्यावरचे प्रश्न बघा आपल्याला एसटी 17ला. पेज नंबर 109, 109 पेजला प्रश्न आहे. 109ला 68 नंबरचा प्रश्न आहे. 109 Here is the information for which you ask for. बरोबर आहे. Here is the information for which you ask for. की ज्यासाठी तू विचारली आहे. Ask for शेवटी म्हणणे बरोबर आहे, म्हणजे मागणी करणे. दुसरं बघा. Here is the information for which you ask. हे चुकीचं आहे. त्या ask करता शेवटी for पाहिजे होतं. तिसरं. Here is the information you ask for. हे करेक्ट आहे. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय फरक आहे? पहिल्यामध्ये फक्त फॉर विच शब्द जोडलाय, हा कंजंक्शन आहे. मग कंजंक्शन नसला तर तो गृहीत धरला जातो. आपण एक कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये शिकलोय. मग पहिल्या आणि तिसरं वाक्य सेमच आहे, फक्त फॉर विच इथं लपलेला आहे तिसऱ्या वाक्यामध्ये, म्हणून हे करेक्ट आहे. शेवटी बघा, आस्क फॉर ए आणि सी माझं करेक्ट आहे, बी चुकीचं आहे. क्लिअर. लिहून घ्या दुसरा पॉईंट. जर वाक्याची सुरुवात WH वर्ड किंवा धीस, दॅट, हिअर, देअरने होत असेल तर प्रिपोजिशनचा वापर वाक्याच्या शेवटी करतात. जर वाक्याची सुरुवात WH वर्ड म्हणजेच क्वेश्चन, धीस, दॅट, हिअर, देअरने होत असेल तर प्रिपोजिशनचा वापर वाक्याच्या शेवटी केला जातो. बघा, आता प्रिपोजिशन मधला पुढचा पार्ट आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे हा परीक्षेचा ऍक्च्युअली, आणि याच्यावरती जास्त फोकस करायचा. तर पहिले जे लेक्चर घेतला आपण इन, ऑन, बिटवीन, अमॉंग, ते इम्पॉर्टंट नाहीये. इथून पुढचे चॅप्टर जे आहे ते खूप क्रुशियल आहे. मागे जे मी बोललो मागच्या पॉईंट मध्ये की कुठल्या शब्दांच्या नंतर प्रिपोजिशन येत नाही, तो पॉईंट महत्वाचा आहे, आणि इथून पुढचं सगळं महत्वाचं आहे. यातून चालू करतो प्रिपोजिशनल फ्रेजेस. आता प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय आहे का? प्रिपोजिशनने सुरू होणाऱ्या एका शब्दांचा गट म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज. प्रिपोजिशन सुरू होते. इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग, ड्युरिंग द वॉर, इन माय लाईफ, हे सगळे प्रिपोजिशन सुरू होणारे फ्रेजेस आहेत. म्हणजे थोडक्यात एकापेक्षा अनेक शब्दांचा एक संच त्याच्यामध्ये सुरुवात झालेली प्रिपोजिशनने, त्याला आपण म्हणूया प्रिपोजिशनल फ्रेज. आणि या नेहमी एकत्र येतात आणि यांचा अर्थही जुळतो काहीतरी वाक्यामध्ये. आता तुम्ही हे फक्त ग्रामर म्हणून नका लक्षात घेऊ, रायटिंग म्हणून लक्षात घ्या. रायटिंग मध्ये या खूप महत्वाच्या असतात. काय प्रिपोजिशनल फ्रेज आहे त्याचा पहिला पॉईंट मी सांगतो. पहिला पॉईंट म्हणजे फळा बनवायचा आहे. दुसरा असेल अजून, तिसरा असेल, चौथा असेल, वी विल कंटिन्यू इट. पहिल्यांदा बघा, आता इथे काही लिहिले प्रिपोजिशनल फ्रेजेस, यांचा वापर मॅक्झिमम रायटिंग मध्ये होतो, स्पोकन इंग्लिश मध्ये होतो, ग्रामर मध्ये तर ऍज इट इज येतात. त्यामुळे हे ऍडव्हान्स इंग्लिश आहे आणि याच्यावरती व्यवस्थित फोकस ठेवा, लक्षात ठेवायचं आहे. बघा, ही एक म्हण आहे, अकॉर्डिंग टू, त्याला प्रिपोजिशनल फ्रेज म्हणतात. तर अकॉर्डिंग टू म्हणजे काय? त्या म्हणण्यानुसार. आपण अकॉर्डिंग टू विल्यम शेक्सपियर दॅट एक्सवायझेड, ते काय असेल ते, अकॉर्डिंग टू बाबासाहेब आंबेडकर, अकॉर्डिंग टू एक्सवायझेड, अकॉर्डिंग टू हर, अकॉर्डिंग टू हिम, अकॉर्डिंग टू माय फादर, करतात. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ नेचर, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे त्यानुसार. अकॉर्डिंग टू देतो, अकॉर्डिंग इन नाही येणार, अकॉर्डिंग फॉर नाही येणार, अकॉर्डिंग विथ नाही येणार, मग अकॉर्डिंग टू असेल. मग हे दोन प्रकारच्या परीक्षेत, एक ऍज इज फक्त अकॉर्डिंग टू आणि दुसरं वाक्याच्या मध्ये. मग कसं येते? मग चार पाण्यामध्ये अकॉर्डिंग फ्रॉम ते चुकलेलं आहे, किंवा अकॉर्डिंग ऍट चुकलेलं आहे, अकॉर्डिंग विथ चुकलेलं आहे. ते काय पाहिजे मला? अकॉर्डिंग टू. वाक्यामध्ये असतं ते अकॉर्डिंग विथ विल्यम शेक्सपियर दॅट लाईफ इज ब्युटिफुल. म्हणजे अकॉर्डिंग विथ नाही, अकॉर्डिंग टू पाहिजे होता, म्हणजे वाक्य चुकलंय. दोन प्रकार आहेत परीक्षेमध्ये, एक वाक्यामध्ये आणि एक डायरेक्ट फ्रेज. मग तुम्हाला माहिती पाहिजे अकॉर्डिंग टूच आहे, विथ नाही, इन नाही. क्लिअर. दुसरं बघा, इन ऍडिशन टू म्हणजे प्लस. तुम्हाला मी बदल लिहायचं आहे. तुम्ही की इंडियन एज्युकेशन सिस्टीम, इंडियन गव्हर्नमेंट, इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, इंडियन ऍग्रिकल्चर, इंडियन लिहिलं तुम्ही, आणि पुढे अजून ऍड करताय इन ऍडिशन टू इंडियन ऍग्रिकल्चर, कॉमा इंडिया हॅज ऑल्सो अचीव्ड अ लॉट ऑफ ट्रेडमार्क्स इन एक्सवायझेड फील्ड. ठीक आहे, इन ऍडिशन टू असते. पुढे अवे फ्रॉम म्हणजे त्यापासून ना, अवे फ्रॉम
यू शुड कीप युअरसेल्फ अवे फ्रॉम स्मोकर्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इन कंपॅरिझन विथ, म्हणजे तुलना करताना ते इन कंपॅरिझन विथ आहे, फ्रॉम कंपॅरिझन विथ नाही, किंवा इन कंपॅरिझन टू आहे, ते इन कंपॅरिझन विथ नाही, सॉरी इन कंपॅरिझन टू आहे, इन कंपॅरिझन विथ नाही, इन कंपॅरिझन फ्रॉम नाही, इन कंपॅरिझन थ्रू नाही, त्याच्या पाहिजे इन कंपॅरिझन टू. सो यू शुड नॉट have that in comparison to your neighbors, to your room partner, to your relatives. Next बघा, in the event of, लक्षात घ्या फ्रेंड, in the event of असते, from the event of नाहीये, in the event to नाहीये, in the event at नाहीये, in the event of म्हणजे च्या काळात, च्या दरम्यान, च्या course of action मध्ये. by reason of she left the job by reason of her illness, म्हणजे त्या आजारी कोणत्या जॉब सोडला, by reason of असतं ते. पुढे बघा, in favor of, आपण म्हणतो I withdraw this check in favor of XYZ person. I am here in favor of XYZ person. पुढे बघा, conformably to म्हणजे काय, similar to. Conformably to UPSC is not conformably to MPSC. Similar to याचा अर्थ होतो. Conformably to's पाहिजे मला. Conformably if नाही, and नाही, in नाही, for नाही, फक्त ते to's पाहिजे. In order to. तर आपण म्हणतो ना की हेतू, in order to survive you need water, food and shelter. In order to clear, म्हणजे थोडक्यात ह्या प्रेपोजिशनल फ्रेजेस ऍज इट इज डोक्यात पाहिजे, रायटिंग साठी, स्पोकन साठी, आणि विषय म्हणजे आपल्या इंग्लिश ग्रामरचा. क्लिअर. मग आता मी जे नीट बोलतो, नीट लिहितो, ते ऑटोमॅटिक यायला पाहिजे. याला म्हणतात रायटिंग. या तुमच्या रायटिंगचे स्ट्रक्चर आहे, ते काम करतात वाक्य वाढवण्यासाठी, वाक्य स्ट्रक्चर बनवण्यासाठी करतात. म्हणजे मला जर नीट बोलायचं आहे तर मी कसं म्हणेन, अकॉर्डिंग टू मी आय डोंट बिलीव्ह दॅट गॉड इज एक्झिस्ट, बट येस आय डू बिलीव्ह द कर्म. इफ यू डू समथिंग गुड फॉर अदर you will get in turn. Also, in order to survive yourself with a good prospect. मला आता मी बोलतोय ना, तर मी याचा वापर करतोय. हे माहिती पाहिजे, याला म्हणतात रायटिंग आणि स्पोकन. दुसरा बरोबर, इन अकॉर्डन्स विथ असतं, इन अकॉर्डन्स विथ आहे, इन अकॉर्डिंग टू नाही येते, इन अकॉर्डन्स विथ आहे, म्हणजे च्या म्हणण्यानुसार, त्यानुसार. पुढचं बघा, इन रेफरन्स टू आहे, आपण लिहितो ना, इन रेफरन्स टू द डेली न्यूजपेपर, I read the advertisement of your job profile, I would like to apply for the same, I completed my BSc with 480 करताय, ते इन रेफरन्स टू पाहिजे. तुमचं बघा, इन केस ऑफ म्हणजे एखाद्या अडचण आली तर इन केस ऑफ यू नीड हेल्प डू कॉल मी. नेक्स्ट बघा, इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी आपण म्हणतो ना, इन्स्टेड ऑफ डुइंग MPSC you should have some business plan. नंबर नेक्स्ट, बाय मीन्स ऑफ म्हणजे च्या माध्यमाने, बाय मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन you can reach anywhere within time. बाय मीन्स ऑफ आहे, इन कोर्स ऑफ त्या काळामध्ये, इन कोर्स ऑफ द ऍक्शन म्हणतो ना आपण, तर इन कोर्स ऑफ आहे ते. पुढचं, विथ अ व्यू टू च्या हेतूने, आय टीच यू विथ अ व्यू टू प्रोव्हाइड युअर प्रॉपर नॉलेज ऑफ इंग्लिश सो दॅट यू कॅन नॉट हॅव अनदर गाईडलाईन इन युअर लाईफ. इन युअर एंटायर लाईफ यू विल हॅव इंग्लिश विथ अ प्रॉपर सेन्सिंग. ठीक आहे. तर विथ अ व्यू टू आहे. त्यामुळे इन लिव्ह ऑफ, इन लिव्ह म्हणजे काय, इन्स्टेड ऑफ, इन लिव्ह ऑफ म्हणजे इन्स्टेड ऑफ. I did not go Pune in lieu of Mumbai. मी पुण्याला गेलो नाही मुंबईच्या ऐवजी. In lieu of आहे. पुढचा, with regard to, आपण म्हणतो ना चारशी संबंधित, with regard to this subject we will talk later. with regard to आहे ते. Next, पुढचं, in place of च्या ऐवजी in place of. I kept the book in place of glass. ठीक आहे. On behalf of च्या कडून. I came here on behalf of my parents. Number next, in spite of च्या ऐवजी, in spite of studying is spending time with his girlfriend. नंतर नेक्स्ट आहे by dint of. by dint of काय बरं, तर by dint of म्हणजे काय, by reason of. ठीक आहे, म्हणजे by reason of, by dint of म्हणतो आपण त्याला. जर तुम्हाला काही मिळवायचं असेल लाईफ मध्ये, by dint of you want to achieve something, so you have to work harder. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे in consequence of, म्हणजे काय, परिणामामुळे, in consequence of. owing to म्हणजे काय, due to पण लिहून घ्या, due to due to त्या कारणामुळे, रिझन, owing to. by way of असतं ते. ठीक आहे. with reference to संदर्भ देणे, with reference to extra thing. नंबर नेक्स्ट आहे agreeably to. I am not agreeably to point of view, to your point of view. agreeable to असतं. in regard of आहे, in regard of, आणि with regard to असतं. with regard to असतं, इथं नसेल, हा बघा with regard to आहे, बट इथं in regard of आहे, in regard of. नंबर नेक्स्ट आहे because of. आपण म्हणतो ना, because of my failure my parents stopped sending me money. ठीक आहे, because of.
नंतर नेक्स्ट इन कॉम्प्लायन्स विथ म्हणजे त्याशी जुळणे, त्यानुसार वागणे. इन कॉम्प्लायन्स विथ द रूल्स अँड रेग्युलेशन. इन कॉम्प्लायन्स विथ असतं ते. ऑन अकाउंट ऑफ आपल्या कॉलेजला लागायची बघा, एक बोर्डवरती नोटीस लागायची, कॉलेज विल रिमेन क्लोज टुमॉरो ऑन अकाउंट ऑफ दसरा, ऑन अकाउंट ऑफ दिवाळी, ऑन अकाउंट ऑफ जयंती. त्याचं ऑन अकाउंट ऑफ च्या कारणामुळे. नमस्कार. बाय व्हर्च्यू ऑफ. बाय व्हर्च्यू ऑफ काय की चांगल्या कर्मांनी. बाय व्हर्च्यू ऑफ सद्गुण. नंबर नेक्स्ट आहे इन फ्रंट ऑफ म्हणजे माहिती तुम्हाला समोर असतं इन फ्रंट ऑफ. फॉर द सेक ऑफ च्या हेतूने. आय एम टीचिंग यू फॉर द सेक ऑफ अर्निंग मनी अँड फॉर द सेक ऑफ प्रोव्हाइडिंग यू प्रॉपर नॉलेज. म्हणजे थोडक्यात आता ऐका, या प्रिपोजिशनल फ्रेजेस ऍज इट इज एक्झॅक्ट माहिती पाहिजे. एक्झॅक्ट म्हटलं मी जर प्रश्नाचं उत्तर क्लिअर करायचं असेल नाही तर मग सोडून द्यायचं. तेच आता तेव्हा म्हणजे बिटू म्हणजे दोन लोकांच्या मध्ये एक बोगस आहे. इट इज युजलेस, नॉन सेन्स इट इज. दिस इज ऍक्च्युअली करेक्ट. मग तुम्हाला एक्झॅक्ट कसं माहिती पाहिजे, बाबा इन्स्टेड ऑफ असतं ते, बाय मीन्स ऑफ असतं ते, बाय व्हर्च्यू ऑफ असतं ते, इन फ्रंट ऑफ असतं ते, इन रिगार्ड ऑफ आहे आणि इन रिगार्ड टू आहे. करताय इन कंपॅरिझन टू आहे, इन कॉम्प्लायन्स विथ आहे. ठीक आहे. इन अकॉर्डन्स विथ आहे, इन रेफरन्स टू आहे, इन ऍडिशन टू आहे, अवे फ्रॉम आहे. हे एक्झॅक्ट माहिती पाहिजे. तुम्ही 3-4 वेळा जरी वाचतात हे तरी लक्षात राहील. पण जर इंग्लिश इन्हान्स करायची लाईफ मध्ये तर डोक्यात घ्यायचं स्पोकन रायटिंग साठी. हे झाले प्रेपोजिशनल फ्रेजचा पहिला पार्ट. अशा भरपूर आहेत. अशा इंग्लिश मध्ये हजारो लाख आहेत. आपण फक्त महत्वाचे घेणार आहोत परीक्षेमध्ये कुठल्या येतात. बरं आता या परीक्षेत कशा येतात, दोन प्रकार येतात. एक फक्त फ्रेज येतात आणि दोन वाक्यामध्ये येत असतात. आता वाक्यामध्ये कसं आणि फ्रेज मध्ये कसं सांगतो बघा. आता इथे एक्झाम्पल दिलं मी. इथे म्हटलं मी चूज द करेक्ट. चूज द करेक्ट म्हटलं फक्त आणि 3 ABC दिलेला आहे. A C A B B only B C जे काय असेल. पहिलं इन फेवर विथ म्हटलंय मी. बस एवढंच देतो बघा इन पेशल इन फेवर विथ. मग बघा इन फेवर विथ आहे का इन फेवर ऑफ आहे ते बघा. तर ते इन फेवर ऑफ, ते इन फेवर विथ नाही आहे म्हणजे माझं चुकीचं आहे. त्याच्याबद्दल इन फेवर ऑफ, इन फेवर ऑफ. ठीक आहे. माय पॅरेंट्स सेंट मी टू द रिलेटिव्स मॅरेज इन फेवर ऑफ अदर्स रिलेटिव्स. म्हणजे काय, मला त्यांनी पाठवलं इतरांच्या रिलेटिव्ह पण मला पाठवण्यात आलं होतं म्हणजे इन फेवर ऑफ पाहिजे. दुसरं इन कंपॅरिझन विथ. मग बघा इन कंपॅरिझन काय टू आहे, टू इन कंपॅरिझन टू आहे. इन कंपॅरिझन विथ पण चुकीचं आहे. हे म्हणजे इन कंपॅरिझन टू. A science in comparison to arts is very different and practical in reality. In comparison to असतं ते. नंबर नेक्स्ट आहे बाय वे ऑफ. बघा बाय मीन्स ऑफ एक आहे आणि आपलं हे बाय रिझन ऑफ आहे. बाय बनवले बाय रिझन ऑफ, बाय मीन्स ऑफ आणि आपला बाय डिंट ऑफ एक आहे. बाय डिंट ऑफ आणि आपला बाय वे ऑफ. आणि दिस इज करेक्ट. बाय वे ऑफच्या मार्गाने. सो ओनली सी इज माय आन्सर. क्लिअर असा प्रश्न येतो आपल्याला. अजून दुसरा प्रश्न असा ऐकला येतो सिलेक्ट द करेक्ट प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज पण शब्द वापरतो तो, करेक्ट पण वापरतो तो, काही शब्द वापरतो तो. फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे त्याचा प्रश्न कुठला असेल. पहिलं इन रेफरन्स टू. हे बघा आपल्याला इन रेफरन्स टू दिस इज करेक्ट. इन रेफरन्स टू इज करेक्ट. दुसरं इन द इव्हेंट फ्रॉम. मग आता बघा इन द इव्हेंट फ्रॉम ना माहिती आहे बघा इन द इव्हेंट फ्रॉम, इन द इव्हेंट ऑफ आहे ते. इन द इव्हेंट ऑफ आहे, इन द इव्हेंट ऑफ आहे. इथे काय इन द इव्हेंट फ्रॉम हे चुकीचं. हे पाहिजे इन द इव्हेंट ऑफ पाहिजे. विथ रिगार्ड टू. हे बघा आता विथ रिगार्ड टू. इथे बघा विथ रिगार्ड टू इज करेक्ट. म्हणजे माझं उत्तर आहे ए आणि सी करेक्ट आहे. क्लिअर इतकं. आता बघा याच्यावरती पण प्रश्न घेऊ मग तुम्ही नंतर लिहा वाटल्यास ते. पीएसचा 17 प्रश्न आहे बघा. पीएसचा 17 प्रश्न 90 पेज नंबर 90 पेज नंबरला 74 नंबरचा क्वेश्चन आहे. 74. Choose the correct prepositional phrases. In compliance with, in lieu from, with a view for. आता पहिले बघू in compliance with. In compliance with हा इथे असणार आपला हे बघा. In compliance with बरोबर आहे. म्हणजे त्यानुसार वागणे, नियम असतील, अटी असतील, कायदा असतील त्यानुसार वागणे, त्या गोष्टीला फॉलो करणे. In compliance with the rules and regulation. In compliance with is correct. दुसरं in lieu from. आता बघा इन लिव्ह फ्रॉम नाही ते इन लिव्ह ऑफ असतं ते. इन लिव्ह ऑफ असतं म्हणजेच काय इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी त्याचा अर्थ तुम्हाला च्या ऐवजी इन लिव्ह ऑफ. इथं इन लिव्ह ऑफ बरोबर आहे पण इथं इन लिव्ह फ्रॉम दिलाय इथं इन लिव्ह ऑफ पाहिजे होते. चुकीचं आहे. तिसरं नेक्स्ट विथ अ व्ह्यू फॉर. हे बघा इथं ते विथ अ व्ह्यू टू असतं ते. विथ अ व्ह्यू टू असतं. हे बघा विथ अ व्ह्यू टू असतं ते. विथ अ व्ह्यू फॉर नसतं. विथ अ व्ह्यू टू म्हणजे काय एखाद्या
हेतू नाही. आय टीच यू विथ अ व्यू टू प्रोव्हाइड एक्झाम्पल नॉलेज. यू स्टडी विथ अ व्यू टू गेट डिवाइस के पोस्ट. तर विथ अ व्यू टू पाहिजे ते विथ अ व्यू फॉर नको पाहिजे, ते चुकीचं आहे. म्हणजे ओनली ए इज मॅटर. म्हणजे थोडक्यात तुम्ही ते इन आणि बिटवीन दोन स्वरूपाच्या पुस्तकात किती पाठ केलं ते अमंग म्हणजे काय आणि बिटवीन म्हणजे काय इथे युजलेस. आता प्रश्न चालू करतो बघा, मी सगळे प्रश्न असेच आहे. तर हे प्रश्न फ्रेज आहे आणि ह्याचा प्रश्न असतो. आता वाक्यामध्ये कसे असतात ते पण सांगतो. त्याआधी तुम्ही एक काम करा, लिहून घ्या सगळं. आपण दुसऱ्या राऊंडला बघू काय ते. प्रपोजिशनल फ्रेजेस अकॉर्डिंग टू असतं, इन ॲडिशन टू असतं, ते अवे फ्रॉम असतं, इन कंपॅरिझन टू असतं, इन द इव्हेंट ऑफ असतं, बाय रिझन ऑफ असतं, इन फेवर ऑफ असतं, फॉर्मेबली टू असतं ते, इन ऑर्डर टू असतं ते, इन ऑर्डर विथ नसतं, इन अकॉर्डन्स विथ असतं ते, इन रेफरन्स टू असतं ते, इन केस ऑफ, instead of, by means of, in course of, with a view to असतं ते, in lieu of असतं ते, with नसतं, in regard to असतं ते, in place of, on behalf of, in spite of, by dint of, in sequence of, owing to किंवा due to असतं ते, owing to किंवा ड्यू टू असतं ते, बाय वे ऑफ विथ रेफरन्स टू असतं ते, ॲग्रीबली टू असतं ते, इन रिगार्ड ऑफ असतं ते, इन रिगार्ड ऑफ असतं, बिकॉज ऑफ असतं ते, इन कम्प्लायन्स विथ असतं ते, इन कम्प्लायन्स विथ असतं, इन कम्प्लायन्स विथ असतं ते, ऑन अकाउंट ऑफ असतं ते, बाय व्हर्च्यू ऑफ असतं ते, इन फ्रंट ऑफ असतं, फॉर द सेक ऑफ असतं ते. एक वाक्य कशी येते आपल्याला एबीसीचे वाक्य येतात. अजून स्वरूप सांगतो नंतर वाक्य घेऊया. बघा एकही वाक्य आपल्याला कळणार पण नाही की कुठला प्रश्न आहे. वारंवार प्रश्न वाचत राहा. म्हणजे आयडिया येते की he succeeded by doing in perseverance and sheer hard work. तो यशस्वी झाला त्याच्यामुळे की त्याची जिद्द चिकाटी म्हणून यशस्वी झाला. अशा वाक्यात त्यांना नाही काय म्हणणार तर सांगतो बघा. आपण काय शिकलो मगाशी की बाय बिंग ऑफ, बाय बिंग ऑफ या गोष्टीमुळे या कारणामुळे बाय बिंग ऑफ ही प्रिपोजिशन फ्रेज आहे. मग इथं काय आपण बाय बिंग इन हे चुकीचे आहे. असं प्रश्न चुकतो आपल्याला. असं स्वरूप आपल्या प्रश्नामध्ये येत आहे. ठीक आहे, म्हणजे बाय बिंग ऑफ पाहिजे, इथं बाय बिंग इन दिलेलं आहे त्यामुळे ए चुकीचं आहे. दुसरं बघा, इन केस ऑफ नीड फोन मी, जर तुला कुठली गरज पडली तर मला कॉल कर. तर इथं इन केस ऑफ हे बरोबर फ्रेज आहे. इन केस ऑफ बरोबर जाईल. इन केस ऑफ म्हणजे जर समजा तर. सो दिस इज करेक्ट प्रपोजल फ्रेज. नंबर 3, बाय द व्हर्च्यू विथ द पॉवर वेस्टेड इन मी आय हिअर बाय ऑर्डर. म्हणजे देवाच्या कृपेने मला तुम्ही हे एवढे पॉवर दिलेली आहे ते इथं मी तुमच्या ऑर्डरनुसार आहे. ठीक आहे, ते बघा बाय द व्हर्च्यू विथ ते काय असतं, बाय द व्हर्च्यू ऑफ अशी प्रपोजल फ्रेज बघितल्या मध्ये बाय द व्हर्च्यू ऑफ असतं ते. मग हे पण चुकीचं आहे. म्हणजे ओनली बी इज म्हणायचं. क्लिअर. तर अशी प्रश्न येतो म्हणजे वाक्यात येतं ते किंवा फक्त फ्रेज म्हणून पण येतं. दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला टॅकल करायचं आहे. असे प्रश्न येतात. असे हा प्रश्न लिहून घ्या तुम्ही आधी, नंतर तुम्हाला दाखवतो. आता ऐका, मग तुम्हाला साईडला काही वाक्य दिसत असतील, हे सगळे वाक्य लिहायचे. इथं लिहायचं आहे तुम्ही हे वाक्यात लिहायचं आहे ऍज इट इज. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगतो पुस्तकातले काही वाक्य आहेत ते कॉपी होत आहे ऍज इट इज. बघा पहिलं वाक्य आहे, इन कॉन्सिक्वेन्स ऑफ हिज इलनेस ही कुड नॉट फिनिश द वर्क इन टाइम. हेच वाक्य कॉपी होईल आणि इन कॉन्सिक्वेन्स ऑफ आहे ना तिथं इन कॉन्सिक्वेन्स विथ देईल तो, इन कॉन्सिक्वेन्स फॉर देईल तो, इन कॉन्सिक्वेन्स टू देईल तो. तुम्हाला लक्षात पाहिजे की इन कॉन्सिक्वेन्स ऑफ असतं ते वाक्यात वापरलंय. दुसरं वाक्य बघा, ओविंग टू हिज इल हेल्थ ही रिटायर्ड फ्रॉम बिझनेस. ओविंग टू हिज इलनेस बघा, ओविंग टू असतं, ड्यू टू असतं, ठीक आहे, विथ रिगार्ड टू असतं. ओविंग टू बरोबर आहे, त्या कारणामुळे.
तर ते ओविंग टू चे तो काय ते ओविंग फॉर दी, ओविंग विथ दी, तुम्हाला ऍज इट लक्षात ठेवायचं ते. पुढचं बघा, विथ रेफरन्स टू युअर लेटर ऑफ डेट विथ रिग्रेट्स वी कॅनॉट अलाउ एनी फर्दर डिबेट्स. आता बघ यामध्ये विथ रेफरन्स टू दिलाय, बरोबर आहे ते विथ रेफरन्स टू, थोडक्यात सगळे बरोबर आहे वाक्य, पण हेच वाक्य तो उलट सुलट करून देईल तो. ते विथ रेफरन्स टू आहे ते विथ रेफरन्स फॉर देईल तो. ठीक आहे, पुढचं ते बघा. In order to avoid litigation, he accepted rupees 30,000 in full settlement of his claim for rupees 42,000. आता बघा याच्यामध्ये काय असतं, in order to आहे ना, बरोबर आहे ते. in order with येत नाही, in order to येतो, in order from येत नाही, in order to म्हणजे च्या हेतू नाही, ते बरोबरच आहे. पुढचं, in course of time he saw his mistake. त्या दरम्यान त्याला कळलं की त्याची काय चूक झाली. in course of time असतं ते, in course to नाही, in course with नाही, in course from नाही. But he died fighting on behalf of his country. बघा हे on behalf of, बरोबर आहे, on behalf of. हे थोडक्यात हे सगळे वाक्य आहे ना तुम्हाला लिहून घ्यायचे ऍज इट इज आणि समजून घ्यायचे की असे वाक्य असतात प्रिपोजिशनल फ्रेजचे. हे जेवढे वाक्य तुम्हाला दिसतात सगळे फळ्यावरती साईडला ते सगळे लिहून घ्या ते, आणि ते जे प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत त्या रेड पेनने लिहा वाटल्यास, आणि त्याच्यावरती 2-3 वेळा रिव्हिजन करा म्हणजे आयडिया येईल तुम्हाला की एक्झॅक्टली काय. ठीक आहे, लिहून घ्या सगळं. बघा दादा पुढचे प्रिपोजिशनल फ्रेज सांगते मी. मागचे जे होते त्याचे प्रश्न घेतले, याच्यावरती पण आपण प्रश्न बघू आधी समजून घेऊ काय कन्सेप्ट आहे. बघा पहिला शब्द अप्रूव्ह ऑफ म्हणजे काय. अप्रूव्ह या शब्दानंतर इंग्लिश मध्ये ऑफ हा प्रिपोजिशन येतो. इन येत नाही, ऍट येत नाही, टू नाही, दुसरा कुठला देणार नाही. अप्रूव्ह ऑफ मग आपल्याला कसं होईल, माय पॅरेंट्स अप्रूव्ह ऑफ माय प्रपोजल ऑफ गोइंग टू गोवा. करताय सेंट्रल government has already approved of the suggestion of state government. म्हणजे approve of शब्द येतो. नंबर नेक्स्ट आहे accused of. accused of म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवरती आरोप होणे. She is accused of stealing my mobile. He is accused of killing somebody else. ठीक आहे, accused नंतर of येतो. Angry with my father was angry with me yesterday because I asked him for 5,000 rupees without any reason. ऍडिक्टेड टू यावरती प्रश्न घेतला आपण. जेवणच्या चॅप्टर मध्ये आपण हे घेतलंय प्रिपोजिशनल फ्रेज काही. जेवणच्या चॅप्टर मध्ये तुम्ही गेलात त्यामध्ये लिहून दिलाय मी की याच्यानंतर आय जे येतो, ऍडिक्टेड टू, इंटरेस्टेड इन, ते लिहून दिलाय ते बरोबर. सो ही इज ऍडिक्टेड टू स्मोकिंग. टू होतं, इन नाही होणार. पुढचं कमिट टू, शी इज कमिटेड टू हिम इन द रिलेशनशिप. पुढचं फॉन्ड ऑफ, आय एम फॉन्ड ऑफ रायटिंग पोएम्स. फॉन्ड ऑफ ची आवड असणे, गोडी असणे, रुची असते. फॉन्डनेस फॉर दिस, आय हॅव फॉन्डनेस फॉर जिलेबी, आय हॅव फॉन्डनेस फॉर चिकन बिर्याणी, आय हॅव फॉन्डनेस फॉर रायटिंग पोएम्स. करता येत काय, फॉन्डनेस फॉर असतं. कन्फाईड टू म्हणजे कदाचित ट्रस्ट असणे. यू शुड नॉट कन्फाईड टू समवन हू डज नॉट बिलीव्ह यू. कन्फाईड टू असतं. कॉन्फिडन्स इन, आय हॅव कॉन्फिडन्स इन माय स्टुडंट्स that they will definitely get more than 45 marks in English in Rajasthan means. Confident of असतं. बघा कॉन्फिडन्स इन आहे आणि कॉन्फिडंट ऑफ आहे. हा नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मग आय एम कॉन्फिडंट ऑफ यू, आय हॅव कॉन्फिडन्स इन यू. कॉन्फिडन्स इन आणि कॉन्फिडंट ऑफ. नेक्स्ट बघा कॅपेबल ऑफ, आय एम कॅपेबल ऑफ टीचिंग इंग्लिश प्रॉपरली. आय कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन हर सक्सेस. तर ते कॉंग्रॅच्युलेट ऑन असतं आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर असतं. लिहायचं आपल्यानंतर फॉर. कॉंग्रॅच्युलेशन फॉर असतं आणि कॉंग्रॅच्युलेट ऑन असतं. ठीक आहे, बघा प्रिपोजिशन बदलतो. कॉंग्रॅच्युलेट हा वर्ब आहे, कॉंग्रॅच्युलेशन हा नाउन आहे. सो कॉंग्रॅच्युलेट हिम ऑन हिज सक्सेस. आय गेव हर कॉंग्रॅच्युलेशन फॉर हर सक्सेस. ठीक आहे, कॉन्ट्ररी टू म्हणजे काय, एक विरोधाभास. whatever he said yesterday is contrary to his today's statement. आणि जे काही बोललं ना आता जरा तो गदारोळ वाटतं मला, थोडंसं विरुद्ध आहे ते. कॉन्ट्ररी टू मग एक परिषद कसे येतात सांगतो मी, आधी आपण बघून घेऊ सगळे. तुम्हाला लिहायचं सायमल्टेनियसली, आणि हे तुम्ही लिहित असताना ऐका मला, फक्त डोक्यात घ्यायचं जशा तशा. पुढचं बघा कोप विथ. कोप विथ म्हणजे काय, त्याशी जुळून घेणे. यू शुड कोप विथ युअर ओन पार्टनर व्हॉट एव्हर दे आर, हू एव्हर दे आर. अबाईड म्हणजे काय, मान्य करणे. काय मान्य करणे, कायदा, नियम, अटी. You have to abide by the rules and regulations laid down by Patil sir, because
He is the owner of the class. He will decide the lecture timing, everything he will design according to his time, and you have to abide by it. Abide by. Upon in म्हणजे काय की असं भरपूर प्रमाणामध्ये विपुल प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट वन पश्चिम महाराष्ट्र म्हणजे वेस्टर्न. आपण सांगा की वेस्ट महाराष्ट्र. वेस्टर्न महाराष्ट्र इज अबाउंड इन. कारण आम्ही अबाउंड इन त्याच्यामध्ये वॉटर रिसोर्सेस खूप आहे इकडे. त्याच्यात अबाउंड इन. ऍब्झॉर्ब इन ऍब्झॉर्ब करतो ना आपण. एखादं आपण ऍब्झॉर्ब पाणी एखादं कापड ऍब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे शोषून घेणे. आय एम कम्प्लिटली ऍब्झॉर्ब इन बिकॉज ऑफ टीचिंग होल डे. नंबर नेक्स्ट काय abstain from त्यापासून लांब राहणे. India actually keep abstain from voting in United Nations against Afghanistan. So there was access to. Patil sir did not give access to her because he did not pay the fees. Access to. पुढचे accustomed to. याच्यात प्रश्न आहे. Accustomed to म्हणजे काय परिचित असणे, ओळख असणे, माहिती असणे, जाणीव असणे, सराव असणे. Accustomed to. I am not accustomed to getting up early. She is accustomed to writing poems daily. Accustomed to. Acquit of म्हणजे काय की एखाद्यापासून तुम्ही सुटकारा होणे म्हणजे मुक्त होणे, फ्री होणे. एखाद्या तुमच्याकडे गुन्ह्याचा आरोप असेल त्या आरोपातून मुक्त होणे. Acquit of the spelling ACQN. Acquit of. Acquittance of. Number next adhere to म्हणजे abide by. म्हणजे काही होतो adhere to the rules and regulation. मान्य करणे, कबूल करणे. ठीक आहे. adhere to. Afraid of असतं. I am afraid of ghosts. I am afraid of arithmetics. Afraid of असतं. Appeal to. Now I would like to appeal to the court that they must give some guidelines to the central government with regards to the reservation. Apply to. I want to apply to the PSI post because I also want to join the police forces. Apply to. Sure of. I'm sure of you people that everybody will get a job. Sure of. Okay. नेक्स्ट बघा पुढचा आहे बोस्ट ऑफ. स्वतःच कौतुक करणे. मी असा मी तसा. आपण एक म्हण घेतली असेल की बोस्ट वन्स ओन ट्रम्पेट म्हणजेच काय की स्वतःच कौतुक करणे, बोस्ट करणे. ठीक आहे. त्याचं बोस्ट ऑफ म्हणजे कौतुक करणे. इंटरेस्टेड इन. आय एम इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. इंटरेस्टेड इन असतं ते. अवेअर ऑफ. आर यू अवेअर ऑफ XYZ कॅम्पेन दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट इज रनिंग. अवेअर ऑफ. नंतर नेक्स्ट अश्युअर ऑफ. I give you assurance of your future. Assure of. Belong to. I belong to OBC category. She belongs to ST category. Okay. Aware, beware of. सावध असणे. You should be beware of taxation because the tax people will come to your home and will knock the door and will fine you more. So pay the taxes on time. Beware of. My father has been clinging to BJP since his childhood. He didn't even change his state of mind. He didn't even change his politics. Even he political ideology. So he is very faithful to. Faithful to पण असतं. Faithful to BJP. ठीक आहे. Faithful to Congress. Faithful to master. जास्त cling to चिपकून राहणे. तर म्हणजे collide with म्हणजे टक्कर देणे. एक ट्रॅक्टर collide with a truck. Collide with म्हणजे टक्कर देणे. Compete with. You are actually competing with your own partner in MPSC. Comply with म्हणजेच मान्य करणे, कबूल करणे. Every state has to comply with the center. ठीक आहे. Comply with. Composed of. Water is composed of. ES2, ESO5 काहीतरी आहे सायन्समध्ये. Consist of. सेट बनलेले असणे. My book is consist of 200 chapters. This committee is consist of 3 people. Consist of. Cure of. A cure of. So he finally cured of cancer. My grandfather finally cured of malaria. Desire for. I have desire for being a rich person. Desirous of. I am very desirous of going abroad. Differ from. MPSC is differ from APSC. Differ from. Dispose of. Dispose of म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं सुटका मिळणे किंवा विकून टाकणे एखादी गोष्ट. Finally, I disposed of my old car. Eligible for. I am not eligible for UPSC and MPSC post now because I am aged person. Essential to. Water is essential to everybody. Exposed to. Number next, exposed to. Exposed to एखादी गोष्ट उघड करणे. I will expose all your illegal activities to the police. Faith in. Faith in. I have faith in karma. Faithful to. You should be faithful to your parents. Fit for. I am fit for XYZ competition. Guilty of. म्हणजे आरोप असणे. आपल्याला अपराधी वाटणे. I am guilty of stealing her money. Guilty of. Hindrance to म्हणजे काय अडथळा असणे. मी असं NGOs are hindrance to the federal government's progress.
इग्नोरंट म्हणजे काय? अज्ञानी, ज्ञान नसला, अक्कल गुडघ्यात ज्ञान नसलेला, ज्यांना अक्कल नसतात, ज्यांना वाटतं की एमपीएससी 2 रुपयाचे पुस्तक वाचून होऊन जाते, असे इग्नोरंट, गावाकडचे पोरं इग्नोरंट ऑफ असतात. जनरली there are so many people are ignorant of competitive examination. The reality is very different, and they are reading 200 rupees on a book, and they get less marks every year because ignorant of. Next, impose on. Impose म्हणजे एखादी गोष्ट लादणे. I impose on you that you have to come early in the morning at 6 o'clock in the morning to the class. You have to attend it daily, and you have to bring a water bottle as well. So what I'm doing, I'm just trying to impose you on some of the rules of my class. Indifferent to म्हणजे काय? त्याला काही घेणार नाही. Indifferent to. I am indifferent to your personal life. आणि खूप महत्वाचं आहे. Everybody should be indifferent to others' personal life. What they do, what they like, what they dislike, how they live their life, how they wear their clothes, what they drink, what they eat. We should be indifferent to. If you're not, then you will become biased person with regards to caste, religion, color, appearance. So you should be indifferent to personal life of others. Whatever they do, who cares? Next, inherent thing. Inherent म्हणजे ते उपजत असते तुमच्या रक्तामध्ये. जसं बघ मग, सेल्फिशनेस इज इनहेरेंट इन मॅन. सेल्फिशनेस तर आहेच प्रत्येकामध्ये. इंजुरीज टू, आपण स्मोकिंग इज इंजुरीज टू हेल्थ, इंजुरीज टू असतो. नेक्स्ट, इन्सिस्ट ऑन म्हणजे एखाद्यावरती आग्रह करणे. आय इन्सिस्ट यू ऑन हॅव्हिंग कॉफी विथ मी. मी आग्रह करतोय कॉफी घ्या. इंटेंट ऑन म्हणजे काहीतरी पर्पज असणे, हेतू असणे. आय वेंट देअर इन इंटेंट ऑन स्टीलिंग हर चप्पल. ती चप्पल चोरण्यासाठी गेलो होतो मी. नेक्स्ट आहे जेलस ऑफ. एव्हरीबडी इज जेलस ऑफ फ्रेंड्स, रिलेटिव्स. ठीक आहे. नेक्स्ट, जीरॅट. जीरॅट म्हणजे काय? कधी थट्टा उडवणे. Finally, my mother jeered at me, calling me IAS officer, which I did not become actually. So jeered म्हणजे मॉक करणं. Next, keen on. Keen on म्हणजे काय? एखादी गोष्टी अगदी शार्प असणे. You should be keen on current affairs. Next, kind to. You should be kind to others. Kind to their mistakes. Now, next, listen to. Listen to me. Listen ला समजतं. You should listen to your parents' advice. Listen to. Neglect of म्हणजे काय? कामामध्ये negligent of. Negligent in and negligence in. She is negligent in work, negligence in work, and neglect of task. Clear? या सगळ्या जशा तुम्हाला वाचायच्या अजून आहेत. मी अजून लिहिणार आहे भरपूर. याच्यावरती कसे प्रश्न ते सांगतो मी, आधी समजून घ्या. बघा, पहिला प्रश्न घेतोय मी. क्वेश्चन नंबर 1 आहे. STR 2016 घेऊ. पहिला प्रश्न घेऊ. STR 2016. STR 104 पेज नंबर 104. 104 पेजला यायचं आहे. 104 ला यायचं आपल्याला. तर बघा, आता हे प्रश्न आहे ना, म्हणजे 2 म्हणजे यादी शिकवली आणि विथ म्हणजे 4 बरोबर त्याच्यानुसार नाही क्लिक होता. 104 ला 92 नंबरचा प्रश्न, 92 नंबरचा क्वेश्चन. 104 92 नंबर क्वेश्चन. The regulations apply dash all office workers. Which of the following prepositions fill the blank correctly in the sentence above? For, from, to, on. Regulation apply for, applied. For म्हणजे त्यासाठी, from म्हणजे त्यापासून, to म्हणजे त्या दिशेकडे, on म्हणजे वर. याच्या डोक्यात घेऊन टाका. इथे बघा असेल applied काय आहे? applied to असतं ते. तर applied to ही फ्रेज आहे, preposition फ्रेज. जशी तशी applied to. मग इथे पाहिजे मला applied to. उत्तर आहे माझं सी. क्लिअर? याच्यात काही येते पण तो म्हणजे त्या दिशेकडे आणि फॉर्म ते सगळं गेलं. इट इज युजलेस. अप्लाय टू इंग्लिश मध्ये शब्द संपला. अप्लाय टू. क्लिअर? दुसरं बघा आता. STR 17चा प्रश्न आहे. पेज नंबर 117. 117 पेज नंबर, त्यातील 100 नंबरचा प्रश्न आहे. 117 ला 100 नंबरचा प्रश्न आहे. बोस्ट, अराईव्ह, इंटरेस्टेड, डॅन. आता बघा, बोस्ट म्हणजे कौतुक करणे, स्वतःच बळ्या मारणे. हे बघा, बोस्ट ऑफ आहे. बोस्ट नंतर ऑफ येतो. संपलं. बाकी डोकं लावायचं नाही. ऑफ म्हणजे चाचीचे, इन म्हणजे च्यामध्ये, ऑन म्हणजे च्यावर, ते अप्लाय होणार नाही. बोस्ट ऑफ संपला विषय. बोस्ट ऑफ म्हणजे काय? बळ्या मारणे. यू शुड नॉट बोस्ट ऑफ युअर सेल्फ. इट इज ऍक्च्युअली रॉंग आयडिया. अ वाईज पर्सन डज नॉट बोस्ट ऑफ हिमसेल्फ. I boast of myself because I think I am very talented person. But it is actually not real. Everybody is talented. ठीक आहे? ते boast of असतो.
दुसरं काय अराईव्ह ऍट असतं. आता इथं लिहिलं नाही पण तुम्ही लिहिलं अराईव्ह ऍट असतं. फायनली शी अराईव्ह ऍट द एअरपोर्ट. आय अराईव्ह ऍट द कन्क्लुजन. तिसरा इंटरेस्टेड. काय असतं इंटरेस्टेड इन असतं. इंटरेस्टेड इन अँड इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. नेक्स्ट काय होतं डाय फ्रॉम म्हणजे माझं पहिलं बोस्ट ऑफ 4 अराईव्ह ऍट 1 4 1 2 3 उत्तर पाहिजे माझं. मग खरं 1. आता याच्यामध्ये तुमचे ते जे बेसिक आहे 200 रुपये आलं ते भेटले ना मग ते काहीच कामाचं नाही. एक्झॅक्ट माहिती पाहिजे. बोस्ट ऑफ अराईव्ह ऍट इंटरेस्टेड इन डाय फ्रॉम. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. कंबाईन 2019 चा प्रश्न आहे. आता कंबाईनला गेला पेज नंबर 179 पेज नंबर 179 ला 70 नंबरचा क्वेश्चन 70 179 ला 70 नंबरचा क्वेश्चन 70. तर बघा पहिलं वाक्य काय आहे. आर यू शुअर फॉर जॅस ऑनेस्टी. बस त्याला काय करेक्ट विचारलाय. आता त्याला समजेल ज्याला प्रिपोजिशन फ्रेजेस माहिती. आर यू शुअर फॉर जॅस ऑनेस्टी. आता बघा इथं आर यू शुअर फॉर इथे या हे शुअर ऑफ असतं. शुअर फॉर नाही शुअर ऑफ. आर यू शुअर ऑफ युअर सक्सेस. I am sure of my future. I am sure of my students that they will get more than 25 questions correct in combined B group. Sure of असतं, sure for नसतं. म्हणजे चुकीचं कसं होईल. Are you sure of Jazz honesty? Sure of पर देतो for चुकीचं. दुसरं water is composed of oxygen and hydrogen. हे बघा composed of consist of composed of आहे ना हे बरोबर आहे. composed of. Official must do their best to comply to the regulations. बघा comply with असतं. comply to नसतं. comply with हे बघा comply with असतं ते रेग्युलेशन मान्य करणे कबूल करणे. comply to नाही comply with असतं. तिसरं चुकीचं आहे त्याचं. comply to दिलं त्याने comply with पाहिजे. तिसरं चुकीचं. चौथं we were tired of walking so sat under a huge mango tree. tired of बरोबर इथं लिहिलं नाही आहे तर तुम्हाला लिहायचं tired of. I'm very tired of. I'm tired of teaching every day. But I can't stop it because it's using money. ठीक आहे. टायर ऑफ असं ते टायर इन नाही टायर फॉर नाही करायचं. माझं दुसरं चौथं करेक्ट आहे. बीडी करेक्ट आहे. बघा तुम्ही त्याची लेवल बघा. ऍडव्हान्स लेवल आहे इंग्लिशची. प्रिपोजिशन ते साधे सरळ येत नाही. तुम्ही सी वर्ग सुद्धा ब वर्ग सुद्धा की राज्य सुद्धा की तुम्ही तलाठी सुद्धा हे देतात परीक्षेमध्ये. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. टॅक्स असिस्टंट 2017 पेज नंबर 209 ला 45 नंबरचा प्रश्न आहे. 209 ला 45. He accused me of cheating him. I do not approve your action. And my father was very angry dash his son. हे बघा आता accused of असतं. पहिला शब्द accused of. दुसरं approve of असतं. accused of approve of आणि angry with असतं. ठीक आहे. accused of approve of angry with म्हणजे उत्तर आहे माझं 3. क्लिअर कर. तर बघा थोडक्यात ह्याच प्रपोजल फ्रेजेस आले याच्यात प्रश्न येतात. आता तुम्ही व्यवस्थित सगळं लिहून घेणार पहिल्यांदा आणि याची रिव्हिजन करणार वारंवार. आणि एक क्वेश्चन जे तुम्ही वारंवार रिवाइज करणार तुम्ही लिहिणार ते खाली प्रश्न सगळे. आपली जे टेस्ट पेपर प्रिपोजिशनची ती पण रिवाइज करणार. टेस्ट पेपर फेकायचं नाहीये. त्या मेन्सला असतात त्या सगळं सांभाळून ठेवायचं. एवढे करंट अफेअर नाहीये. टेस्ट पेपरचं पण रिव्हिजन असतं. एक पेक्षा कोणाला समजून घ्या. टेस्ट पेपर सुद्धा रिवाइज केले जातात वारंवार तेव्हा ते लक्षात राहील. हे सगळे लिहून घ्या. हे सगळे क्वेश्चन मी सांगितलं फुल पेपर लिहून घ्या. आपण तिसरा राऊंड बघू आता याचा. approve of, accused of, angry with, addicted to, committed to, fond of, fondness for, confide to, confidence in, confident of, capable of, congratulate on, congratulation for, hope with, abide by, abound in, absorb in, abstain from, access to, accustomed to, acquit of, adhere to, afraid of, appeal to, apply to, sure of, based of, interested in, aware of, assure of, belong to, be aware of, cling to, collide with, complete with, comply with, composed of, consist of, sure of, desire for,
desirous of differ from dispose of eligible for essential to exposed to faith in faithful to fit for guilty of hindrance to ignorant of impose on indifferent to adherent in injurious to assist on intent on jealous of jeer at keen on kind to listen to neglect of negligent in negligence in. पुढची प्रिपोजिशन फ्रेजेस आहे आपले. पहिला वर्ड आहे नोटोरियस फॉर, म्हणजे खूप प्रसिद्ध, वाईट गुणांसाठी प्रसिद्ध असलेला व्यक्ती. पॉप्युलर सांगण्यासाठी असतो, पॉप्युलर वीक असतं, नोटोरियस फॉर असतं. दाऊद इब्राहिम इज नोटोरियस फॉर इज नॉन ह्युमन ऍक्टिव्हिटीज. नोटोरियस फॉर. ऑबिडियंट टू असतं बघा, यार नाही ऑबिडियंट टू. राज्यसेवा 2019 आहे ऑबिडियंट टू, ठीक आहे. त्यानंतर एक प्राईड इन पण राज्यसेवा 2019 आहे आणि ऍडिक्टेड टू पण आहे. ऍडिक्टेड टू घेतला आपण मागच्याला. ऑबिडियंट टू म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची निष्ठावंत असणे. माय सन इज ऑबिडियंट टू माय ऑर्डर्स. वी शुड बी ऑबिडियंट टू अवर पॅरेंट्स. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट टू, विरोध करणे. वी शुड नॉट ऑब्जेक्ट टू अवर पॅरेंट्स सजेशन्स. एव्हरी पार्टी ऑब्जेक्ट टू इच अदर, ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑब्लिज टू, म्हणजेच काय, ते आज्ञा पाळणारा. ऑब्लिज टू. देर आर सो मेनी पीपल इन द वर्ल्ड हू आर ऑब्लिज टू द रूल्स अँड रेग्युलेशन लेड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ देअर कंट्री. नेक्स्ट ऑफेंडेड विथ. ऑफेंडेड विथ म्हणजे काय, थोडंसं दोषारोप करणे. ऑफेंडेड विथ, हिज स्टेट पेन हॅज बीन ऑफेंडेड विथ हिम. ऑफेंडेड विथ असतं. ओव्हरवेल्म्ड म्हणजे काय, खूप भावुक होणे. आफ्टर विनिंग द फायनल मॅच इन फुटबॉल अगेन्स्ट इंडिया, दॅट XYZ प्लेयर overwhelmed with the victory. Overwhelmed. Participate in. I would like to participate in the dance competition. Next time, passion for. You are actually passionate for पण असताना. You have passion for becoming divisive. Next step, peculiar to, similar to, peculiar to म्हणजे similar to. Next step, persist in, भर देणे, दाब देणे, चिटकून राहणे, चिकाटी, persist in, ठीक आहे. नेक्स्ट टाइम, pertinent to म्हणजे related to. This syllabus is not pertinent to the MPSC syllabus, म्हणजे related to. Pertinent to, persist in, peculiar to, passion for, participate in, overwhelmed with, offended with, object to, oblige to, obedient to, notorious for. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, ponder over or on, चिंतन मनन करणे. Sometimes some people ponder over a very small thing happens in their life, so they are very I would say a little hearted people, because they ponder over very normal things or futile things happening around them. We should neglect such things. Ponder over. Popular with Mangesh is popular with his team players, team groups, जे काय असतील ते. Prejudice against, हे असिस्टंट 13 वालेला आहे. प्रेज्युडाइज अगेन्स्ट म्हणजे काय, पूर्वग्रह असणे. आपण काही जात, धर्म, रंग, रिजन विषय पूर्वग्रह असतो आपल्या डोक्यामध्ये. म्हणजे कोल्हापूर कसं असेल, सोलापूर कसं असेल, जळगाव कसं असेल, खानदेश कसं असेल, म्हणजे पूर्वग्रह असतात आपल्या डोक्यामध्ये. सो वी शुड नॉट हॅव प्रेज्युडाइज अगेन्स्ट एनी कास्ट ऑर रिलीजन. प्रेज्युडाइज अगेन्स्ट. प्रिपेअर फॉर. What are you doing right now? You are listening to my lecture and you are preparing for main examination. Prepare for. Preside over. खुर्ची मिळवली. Narendra Modi finally presided over the Prime Minister post. Preside over. Pride in. You should have pride in your religion. Pride in. Qualify for. These people have been qualified for the main examination. Quarrel over. भांडण करणे. Both the sisters quarrel over a cup of tea. Quick at. You should be quick at dancing, quick at writing, quick at walking, quick at communication. Rebel against rebel, युद्ध. काहीतरी युद्ध करणे किंवा युद्ध म्हणण्यापेक्षा रेबल म्हणजे एखादा उठाव करणे, एखादा बंड करणे. रेबल अगेन्स्ट. रिफ्रेन फ्रॉम, च्यापासून लांब राहणे. प्रोहिबिट फ्रॉम, रिफ्रेन फ्रॉम, प्रिव्हेंट फ्रॉम, अवे फ्रॉम, डिबार फ्रॉम, ठीक आहे. हे सगळे लांब राहणे. रिफ्रेन फ्रॉम. नेक्स्ट बघा पुढचा आहे rejoice at. आनंद असणे. I am very rejoiced at my performance in the final match. नेक्स्ट आहे relevant to. This is not relevant to. relevant to ची अशी जुळलेली असते. Rely on, त्याच्यावर फेथ असते, त्याच्यावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये विश्वास असते. I completely rely on you people.
ठीक आहे. नेक्स्ट आहे रिपेंट ऑफ, म्हणजे रिग्रेट होणे आयुष्यामध्ये. रिग्रेट ऑफ पण असतं, रिग्रेट ऑफ आणि रिपेंट ऑफ. रिग्रेट ऑफ, I repent of not being the student of science, and I regret of not being the student of engineering. Remedy for. Remedy for म्हणजे त्यासाठी सोल्युशन असते. So then the only remedy for our India to cut down the population is we should have some stringent law. Next time, right off, एखाद्या संकटातून बाहेर पडणे, मुक्त होणे. Finally, I got rid of my partner who was completely stupid person. I had to put up with him, but finally he went away. He left MPSC, he left Pune, and now he is away. And I am very happy today. Rid of. Satisfied with. You should be satisfied with whatever you have. Shocked at. I'm completely shocked at her result. She got the first rank without studying. She got bored. एखाद्या गोष्टीला कंटाळा नाही. I'm complete as I have been trying very hard. So it is natural that I will get a post. Tamper with. Tamper with म्हणजे काय? तर तुम्ही ना एखादी गोष्ट इलिगल करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे तुम्ही ना त्यामध्ये ना तडजोड करण्याचा प्रयत्न करताय. ते बॉल टॅम्परिंग मध्ये येते की बॉल उतरतात, त्या बॉलाला ब्लेड मारतात, बॉल टॅम्परिंग होतं. टॅम्पर विथ. टायर्ड ऑफ म्हणजे काय? आपण टायर्ड झालो. आय एम व्हेरी टायर्ड ऑफ टीचिंग. खूप एक्सपर्ट होतो. वर्क ॲट रागवणे. फायनली ही वॉज वेट ॲट मी फॉर बिंग लेट. Wait for. While waiting for me. Ashamed of. Last one. I am ashamed of myself that though I am English medium student, I don't know English language. I joined particular class, paying 5,000 rupees online. Wonder at. म्हणजे शॉक असते, एकदम आश्चर्यचकित होणे. I wonder at her how she came here in the morning. ठीक आहे. Finally the XYZ opponent withdrew from the XYZ war किंवा एखादी कॉम्पिटिशन मधून बाहेर पडणे. Shrink over. विजय मिळवणे. Finally, the opponent team fled over our team in the final match. Clear? एवढे अशा फ्रेजेस आहेत, या सगळ्या लिहायचे तुम्ही डॉट. इथे प्रश्न दाखवतो बघा. पहिला प्रश्न टॅक्स 2017, पेज नंबर 215 ला 72 नंबरचा प्रश्न आहे. 215 त्यातील 72 नंबरचा प्रश्न आहे. I was that his behavior shocked for, shocked on, shocked from, shocked at. तर बघा, shocked at असतं ते आणि shock at इथे बघ. Shock at, surprise at, shock at. I'm shocked at her. I'm shocked at the news. The shock at येतं, तसं पाहिजे आपल्याला. उत्तर shock at. नंबर नेक्स्ट आहे बघा. राज्यसेवा 2019 प्रश्न आपण घेतला आहे जीवन मध्ये. तर पुन्हा घेतो. 40 नंबरचं पेज, 76 नंबरचा प्रश्न. 40 नंबर, 76 नंबरचा प्रश्न. I take pride to, बघा प्राईड इन असतं ते. मी बोललो तुम्हाला. I take pride in serving my country. तर सर्विंग पुढे पाहिजे होतं, कारण तो जेरन पाहिजे होतं. तेव्हा जेरन होतं सर्विंग. जर प्राईड इन पाहिजे होतं. दुसरं ही इज ऍडिक्टेड टू. ऍडिक्टेड टू बरोबर आहे, पुढे स्मोकिंग पाहिजे होतं. तो जेरनचा प्रश्न होता. ऍडिक्टेड टू इज करेक्ट. तिसरं, यू आर फॉर्च्युनेट इन. बघा, फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग अन ऑबिडियंट अँड डिलिजंट सन. म्हणजे फॉर्च्युनेट इन असतं. फॉर्च्युनेट इन असतं ते, अँड दॅट इज करेक्ट. क्लिअर? तर हे पुन्हा लिहा आहे. हे सगळं लिहून घ्या. वन रिवाइज करू. अजून पुढचं घेतो मी. ठीक आहे. Meritorious for, obedient to, object to, obliged to, offended with, overwhelmed with, participated in, passion for, peculiar to, persist in, pertinent to, ponder on किंवा over, popular with, prejudice against, prepare for, preside over, pride in, qualify for, quarrel over, quick at, rebel against, refrain from, rejoice at, relevant to, reply on, repent of, regret of, remedy for, ride of, satisfy with, shocked at, sick of, stare of, virgin, verse in, vex at, wait for, ashamed of, wonder at, withdraw from, repent over. प्रिपोजिशन फ्रेजमध्ये आता लास्ट पार्ट आहे.
यामध्ये कन्सेप्ट आहे. काही असे शब्द इंग्लिशमध्ये ज्यांच्या नंतर 2-2, 3-3, 4-4 प्रिपोजिशन येतात. पण जसा प्रिपोजिशन बदलतो तसा त्यांचा अर्थ बदलतो. आणि हे आपल्याला नक्कीच लागले आहे. कसं सांगतो बघा. ऍग्री या शब्दानंतर टू पण येतं, विथ पण येतो. आता टू कधी वापरायचा आणि विथ कधी वापरायचा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी सहमत आहात, त्याच्या प्रपोजलशी सहमत आहात, त्याच्या एखाद्या मुद्द्याशी सहमत आहात, तर टू येईल. So I agree to your idea, I agree to your suggestion, I agree to your proposal, I agree to your point of view. पण जर डायरेक्ट व्यक्तीचं नाव असेल की तुझ्याशी ऍग्री आहे, सहमत आहे, तो मी येतो. आय ऍग्री विथ अमोल, आय ऍग्री विथ राधा, आय ऍग्री विथ क्लॅरा, आय ऍग्री विथ रोहन, आय ऍग्री विथ नरेंद्र मोदी. बट आय ऍग्री युअर व्ह्यू, आय ऍग्री युअर प्रपोजल, आय ऍग्री युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे विचार सजेशन जर उल्लेख असेल तर तूच वापर होतो, आणि डायरेक्ट व्यक्तीचं नाव असेल तर विथचा वापर होतो. कळालं का? दुसरं होतं अँग्री. जर व्यक्तीवर तुम्ही अँग्री आहात तर अँग्री विथ हिम. आय अँग्री विथ माय फादर, आय अँग्री विथ माय ब्रदर, आय अँग्री विथ यू, आय ऑलवेज अँग्री विथ माय स्टुडंट. विथ ती आहे. आणि वस्तू गोष्ट असेल तर आय अँग्री विथ हर हेअरस्टाईल. मी तिच्यावर अँग्री नाही आहे, ती हेअरस्टाईलवर अँग्री आहे. आय अँग्री विथ दिस पेन, आय अँग्री विथ दिस लाईट, तर आय अँग्री विथ दिस चेअर. किंवा आय अँग्री विथ आय अँग्री ऍट युअर विथ मी ऍट आय अँग्री ऍट युअर हँडरायटिंग. म्हणजे ऍट किंवा एक गोष्ट वस्तू असेल तर आय अँग्री ऍट पेन, आय अँग्री ऍट बुक. एखाद्या गोष्टीवरती तुम्ही नाराज आहात, रागवलेला तर ऍट विथ. आणि व्यक्ती असेल तर ऍट विथ येतो. आय अँग्री विथ रेखा, आय अँग्री विथ अजय. व्यक्ती म्हणजे विथ, ऍट म्हणजे वस्तू गोष्ट. पुढच्या ब्लाइंड, याच्यावरती प्रश्न आहे असिस्टंट 13ला आणि तलाठी 15ला. ब्लाइंड काय? जर वाक्यामध्ये ना एका डोळ्याने आंधळा म्हणला असेल तर ब्लाइंड ऑफ वन आय. जर डाव्या किंवा उजव्या डोळ्याने आंधळा म्हटलेला आहे तर ब्लाइंड इन राईट आय, ब्लाइंड इन लेफ्ट आय असा उल्लेख होतो. आणि जर आपण म्हणतो काना डोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, त्याला ब्लाइंड टू म्हणतात. म्हणजेच काय? फॉल्ट. फॉल्ट काय म्हणजे काय? की चुका, उणिवा याच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यानंतर ब्लाइंड टू. वी शुड नॉट ब्लाइंड टू अवर फॉल्ट. आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष केलं नको पाहिजे. सो ब्लाइंड ऑफ जर वन आयचा उल्लेख असेल तर, ब्लाइंड इन जर राईट किंवा लेफ्ट आयचा उल्लेख असेल तर, आणि जर चुकांचा जर उल्लेख असेल तर ब्लाइंड लेफ्ट. नेक्स्ट डील विथ लोकांशी. मला जरूर लोकांशी बोलावं लागतं. आय डील विथ पीपल, आय डील विथ कस्टमर, आय डील विथ स्टुडंट, आय डील विथ डॉक्टर. आणि जर व्यापार असेल तर आय डील इन बनाना, आय डील इन क्लोथ्स, आय डील इन ड्राय फ्रूट, आय डील इन कॉटन, आय डील इन हाऊसेस. व्यापार असेल तर डील येतो. व्यक्तीचा उल्लेख असेल तर डील विथ येतो. करताय? नेक्स्ट बघा, डिफर. डिफर विथ म्हणजे काय? की तुम्ही त्याच्याशी सहमत नाही आहात व्यक्तीशी. डायरेक्ट व्यक्तीचा उल्लेख असेल आय डिफर विथ माय फादर, आय ऑलवेज डिफर विथ बीजेपी, आय ऑलवेज डिफर विथ काँग्रेस, आय ऑलवेज डिफर विथ शिवसेना. म्हणजे तुझं मतभेद आहे. पण डिफर फ्रॉम म्हणजे काय? की हा पेन आणि तुमचा पेन वेगळा आहे तर ते गोष्ट असेल. वेगळेपण असेल, युअर पेन इज डिफर फ्रॉम माय पेन, हे वेगळं असेल तर फ्रॉमचा उल्लेख होतो. वेगळं. एमपीएससी इज डिफर फ्रॉम युपीएससी, वेगळं आहे. पण जर मतभेद असतील तर डिफर विथ व्यक्तीचं नाव येतं. एंगेज टू आणि एंगेज विथ. एंगेज टू म्हणजे काय? लग्न केले. राम एंगेज टू राधा, सविता एंगेज टू मोहन. एंगेज टू लग्न केले, लग्न करणे किंवा साखरपुडा करणे. एंगेज विथ काय असतं? वर्क असतं. म्हणजे मी असं माझं लागलं आय कॅनॉट टॉक टू एनीबडी नाव, आय एम एंगेज विथ माय वर्क. एंगेज विथ माय वर्क म्हणजे त्यामध्ये मग्न असते कामात. एंगेज विथ कामाचा उल्लेख होतो. एंगेज टू व्यक्तीचा उल्लेख होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, गुड. गुड ऍट काय? गुड इन नसतं, लक्षात ठेवा. गुड, बॅड, स्मार्ट, क्विक याच्यानंतर इन नसतं, ऍट असतं. गुड ऍट म्हणजे काय? कौशल्य. आय एम गुड ऍट कम्युनिकेशन, गुड ऍट क्रिकेट, गुड ऍट डान्सिंग, गुड ऍट रायटिंग, गुड ऍट स्माइलिंग, गुड ऍट स्विमिंग, गुड ऍट स्पीकिंग, गुड ऍट एन्जॉयिंग. म्हणजे काय? कौशल्य आहे ना, टॅलेंट, तर गुड ऍट असतं. आय एम गुड ऍट कुकिंग, आय एम गुड ऍट रायटिंग, आय एम गुड ऍट रनिंग. तर कौशल्य असेल तर ऍट येतो, इन येत नाही. ते म्हणणार आय एम गुड इन ऍडिट, आय एम गुड जीएस पेपर. गुड इन नाही, गुड ऍट पॉलिटिक्स, गुड ऍट इकॉनॉमिक्स, गुड ऍट सायन्स. गुड ऑफ काय असतं? स्वभाव असतो. आपण म्हणतो ना व्हॉट्सअपला, हाऊ गुड ऑफ यू, किती चांगला आहेस तू. स्वभावाचा उल्लेख असेल तर ऑफ येतो. गुड फॉर म्हणजे काय? उपयोगी. दिस पेन इज गुड फॉर मी, वॉटर इज गुड फॉर यू, ऍपल इज गुड फॉर यू. आणि नेक्स्ट गुड टू म्हणजे काय? इतरांची वागणूक कशी आहे तुझी. यू शुड बी गुड टू अदर्स, यू शुड बिहेव गुड टू अदर्स. गुड टू म्हणजे काय? इतरांची वागणूक चांगली असेल तर. नेक्स्ट बघा, पार्ट. पार्ट फ्रॉम विभक्त होणे व्यक्तीपासून. मी त्याचा रूम पार्टनर होतो, त्याला मी सोडून दिला आता. आय पार्टेड फ्रॉम हिम व्यक्ती. आणि पार्ट विथ ह्या वस्तू, ह्या वस्तूला सोडून दिले जातात. त्यातून राहत माझं जुनं घड्याळ होतं,
वापरत नाही. पार्ट फ्रॉम वस्तू, माझी प्रॉपर्टी ना, आय विल पार्ट फ्रॉम इट. आय विल पार्ट फ्रॉम ऑल माय प्रॉपर्टी. आय डोंट वॉन्ट टू पॉजेस एनी प्रॉपर्टी. आणि आय वुड लाईक टू पार्ट फ्रॉम माय वाईफ. आय वुड लाईक टू पार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स. व्यक्तीपासून मी फक्त होत असेल पार्ट फ्रॉम, वस्तूपासून होणार पार्ट विथ. नेक्स्ट बघा, सक्सीड. सक्सीड इन आणि सक्सीड टू. सक्सीड इन म्हणजे काय, यश मिळवणे. फायनली शी सक्सेडेड इन प्रिलिम एक्झामिनेशन. पण सक्सेड टू म्हणजे काय, पद मिळवणे. ही सक्सेडेड टू द किंग, ही सक्सेडेड टू द प्राईम मिनिस्टर पोस्ट, ही सक्सेडेड टू द एक्सोरियर पोस्ट. पोस्ट असेल तर सक्सेड टू येतं, इन असेल तर यश. नेक्स्ट, युजफुल टू आणि युजफुल फॉर. युजफुल व्यक्ती, दिस पेन इज युजफुल टू मी, दिस हॉल इज युजफुल टू मी, दिस इंग्लिश लँग्वेज नॉलेज इज युजफुल टू मी. ठीक आहे, वॉटर इज युजफुल टू यू व्यक्ती असतं. आणि उपयोगाचं असेल तर फॉर येतं. वॉटर इज युजफुल फॉर एव्हरी फार्मर. उपयोगाची वस्तू असेल तर फॉर, व्यक्तीला असेल तर तू. राईट इन. जर इनचा वापर केला तर इन केली. राईट इन इंक, व्यवस्थित आहे का, इंकचा वापर असेल. राईट इन ब्ल्यू इंक, राईट इन ब्लॅक इंक, राईट इन रेड इंक. पण जर पेनाचा असेल, राईट विथ प्लेन, राईट विथ ब्लॅक बॉल पॉइंट पेन, राईट विथ पेन्सिल, राईट विथ पेन. म्हणजे पेनाचा उल्लेख आहे, पेन्सिलचा उल्लेख आहे, विथ. इंकचा उल्लेख असेल तर इन. क्लिअर. बघा, मॅरिड नंतर टू पण येतं, विथ पण येतं. मॅरिड टू आणि विथ कुठे जोडायचं. जर स्त्रीशी लग्न करायचं तर टू जोडायचं. म्हणजे आय मॅरिड टू राधा. पुढचे लग्न करायचं तर विथ जोडायचं. राधा मॅरिड टू राम, सॉरी मॅरिड विथ राम. म्हणजे स्त्री जर पुरुषे लग्न करते तर विथचा वापर करेल, मॅरिड विथ. पुरुष स्त्रीशी लग्न करतं तर मॅरिड टू असतं. मॅरिड टू पुरुषांनी वापरायचं स्त्रीसाठी, मॅरिड विथ स्त्रीने वापरायचं पुरुषांसाठी. क्लिअर. बघा आता हे प्रश्न आहे 3 जुन्या काळातले आपले. हा प्रश्न आहे असिस्टंट 13, असिस्टंट पुन्हा टोटल आहे. हा प्रश्न पॅरेंट्सचा रिझल्ट कराटे 2015 आहे. हा प्रश्न पुन्हा एसटी 2011 आहे. बघा, माय फादर डील्स डॅश कॉटन. माझी त्या डीलला, डील विथ आहे, डील विथ म्हणजे व्यक्ती. आपण तो मला किती लोकांना भेटावं तर दिवसभरात, आय हॅव टू डील विथ सो मेनी पीपल. व्यक्ती. डीलिंग म्हणजे व्यापार. I deal in clothes, I deal in cotton, I deal in houses, I deal in vegetables. मी तुम्हाला इन पाहिजे म्हणजे ते deal in. कळलं का. टॉप लाईन नाही ना, तो च्या मध्ये जे नाहीये तू फ्रेजर बरोबर. दुसरं, पॅरेंट्स आर युजली ब्लाइंड डॅश देअर चिल्ड्रन्स फॉल्ट. पॅरेंट्स आर युजली डॅश देअर चिल्ड्रन्स फॉल्ट. मग आता ब्लाइंड कुठे गेलं, ब्लाइंड हे ब्लाइंड आहे तर वेल इज ब्लाइंड, इन आय एम ब्लाइंड नाव. हा, ब्लाइंड ऑफ, ब्लाइंड इन, ब्लाइंड टू. ब्लाइंड ऑफ म्हणजे वन आयचा उल्लेख असेल, वन आय. ब्लाइंड इन म्हणजे लेफ्ट आय किंवा राईट आयचा उल्लेख. ब्लाइंड टू देअर चिल्ड्रन्स फॉल्ट, इथं टूचा उल्लेख होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राम मॅरिड डॅश राधा. आता राम मॅरिड डॅश राधा, टू आणि विथ. मग राम मॅरिड टू राधा की राम मॅरिड विथ राधा. राम पुरुष आहे, स्त्रीशी लग्न करतोय ते येईल टू. आणि जर राधा स्त्रीच, राधा मॅरिड डॅश राम, चालत तर विथ. लक्षात ठेवा, तुमच्या लग्नामध्ये बनवणार ना ते दिल वालं गाडीला चिपकवायचं, त्याचं व्यवस्थित आहे मॅरिड टू मॅरिड विथ, त्याचं उलट होईल. क्लिअर. तर याच्याचे प्रश्न बघा आता कसे आले. 117 प्रश्न आपल्याला 170 पेजला, 170 पेजला 73 नंबरचा क्वेश्चन आहे, 73 नंबरचा क्वेश्चन. इंडियन्स आर व्हेरी गुड डॅश क्रिकेट. इट इज व्हेरी गुड यू टू हेल्प मी. ही इज व्हेरी गुड अदर दो ही इज व्हेरी रिच. आता गुड काय, गुड ॲट म्हणजे कौशल्य, टॅलेंट असेल तर. गुड ऑफ म्हणजे काय, स्वभाव असेल तर. गुड फॉर म्हणजे काय, कामात असेल तर, उपयोगी. आणि गुड टू म्हणजे इतरांची व्यवहार, इतरांची वागणूक. माझा पहिला काय दोन, इंडियन्स आर गुड डॅश क्रिकेट. आता इथं काय आहे, स्वभाव येईल का, वागणूक येईल का, नाही, कौशल्य. गुड ॲट क्रिकेट, इंडियन्स आर गुड ॲट क्रिकेट. पहिला ॲट येईल, त्याच्यावर उत्तर मिळणार नाही. दुसरं, इट इज व्हेरी गुड यू टू हेल्प मी, म्हणजे बघा स्वभावाबद्दल बोलतो. इट इज व्हेरी गुड ऑफ यू टू हेल्प मी, तुम्हाला मदत केली, किती चांगला आहेस तू. तिसरं, दुसरं ऑफ. तिसरं, ही इज व्हेरी गुड टू अदर्स. गुड टू अदर्स, इतरांची त्याची वागणूक चांगली आहे, इट इज गुड टू अदर्स. ठीक आहे. तर आताच उत्तर 3 आहे. पुढचा प्रश्न बघा. आता आपण एक काम करू, उरलेले प्रश्न घेऊ. तुम्ही हे लिहून घ्या, नंतर हे लिहून घ्यायचं तुम्हाला. मी आधी प्रश्न घेतो सगळे जेवढे मी झाले आपले पहिल्या पेज पासून. लास्ट पार्ट आहे हा. 58 पेजला घ्यायचा, कंबाईन 2018. 58 कंबाईन 2018. 58 ला 55 नंबरचा क्वेश्चन. 58 ला 55 नंबरचा क्वेश्चन. मला एक मिनिट मी रिवाइज करतो. एक कन्सेप्ट परीक्षेत येते, अशा कन्सेप्ट भरपूर आहेत.
या कन्सेप्ट बाकीचे मी क्वेश्चन पेपर मध्ये कव्हर करेल, तुम्ही पुन्हा सराव होईल. अशा भरपूर आहेत, अशा हजारो आहेत असे शब्द, समजून घ्या. मी फक्त इम्पॉर्टंट का घेतले हे मला युपीएससी, एसएससी, एमपीएससी दिसतात. असे हजारो आहेत ते आपण घेणं शक्य नाहीये आणि लक्षात ठेवणं शक्य नाहीये. पण मी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ते बरेचसे कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्हाला हेच रिव्हिजन करत असताना आता बघा, तुम्ही समजलं का आपण प्रिकॉशन पेजेस जवळजवळ 150 पर्यंत घेतल्या, 150 प्लस घेतल्या त्या, तर खूप झाल्या त्या परीक्षा देण्यापुरत्या, आणि ह्या घेतल्या त्यांनी 15-20. तर अजून आपण 300 टेस्ट पेपर मध्ये घेऊ आणि तेच रिवाइज करू 1 on 1. ठीक आहे. आता जे प्रश्न राहून गेलेले आपले सॉल्व्ह करायचे ते आपण सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजे चॅप्टर संपेल. 18 नंबरच्या पेजला यायचा 55 नंबरचा प्रश्न कंबाईन 18. हिअर इज अ पूल फॉर स्विमिंग. बघा, हिअर देअर ने सुरू झाणारं वाक्य असेल, आपण मागच्या बॅचला लेक्चरला बघितलं तर प्रिपोजिशन शेवटी येतं. पण हिअर इज अ पूल फॉर स्विम इन, फॉर नंतर आयएनजी पाहिजे होता, फॉर स्विमिंग इन पाहिजे होते, टू स्विम चुकीचं आहे. दुसरं, हिअर इज अ पूल टू स्विमिंग, टू स्विम पाहिजे होतं इथं, टू स्विम इन पाहिजे होतं, चुकीचं आहे दुसरं. तिसरं, हिअर इज अ पूल टू स्विम इन, हे करेक्ट आहे. चौथं, हिअर इज अ पूल स्विमिंग इन, चुकीचं आहे. तर हिअर देअर ने वाक्य सुरुवात असेल तर प्रिपोजिशन एंडला येतो, हे आपण शिकलो आहे. मग याच्यामध्ये पहिलं का चुकीचं आहे तर फॉर नंतर स्विमिंग येतो, फॉर नंतर जेरंड येतो. दुसरं का चुकीचं आहे, टू नंतर V1 येतो. तिसरं का करेक्ट आहे, टू नंतर V1 पण आहे आणि स्विमच्या नंतर मला इन पाहिजे, म्हणून उत्तर आहे माझं 3 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बाबा, 78 नंबरचा पेज. 78 म्हणजे PSR 2017, त्यातील 67 नंबरचा प्रश्न आहे. 67, यू आर अ मेंबर इन द कमिटी, ऑफ द कमिटी, ऑन द कमिटी, ऍट द कमिटी. आता ऐकून घ्या, जर एखादा व्यक्ती कमिटीचा मेंबर आहे तर त्याला ऑन द कमिटी म्हणतात, ऑन कमिटी मेंबर. इन द कमिटी म्हणत नाही, ऑफ द कमिटी म्हणत नाही. माय फादर इज ऑन द कमिटी ऑफ सिलेबस ऑफ UPSC, सो ऑन द कमिटी असतात ते. लक्षात घ्या, मेंबर जर एखादा कमिटीचा मेंबर असेल त्याला ऑन द कमिटी म्हणतात. ठीक आहे, ऑन द कमिटी होईल उत्तर आहे. लक्षात ठेवा हा, हे पण म्हणत आहे, हे पण फ्रेजच आहे, प्रेझेंट वर्ब. मेंबर ऑन कमिटी म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न आहे 146 पेज नंबर. 146 म्हणजे असिस्टंट 2017. 146 ला पेज नंबर, त्यात 146 ला 29 नंबरचा क्वेश्चन आहे. 29, वी गॉट अप डॉन अँड हॅड ब्रेकफास्ट 8 o'clock. बघा, आपण ऍटचा फ्रेजर घेतला होता. ऍट डॉन, ऍट नून, ऍट डस्क, ऍट नाईट, ऍट मिड नाईट, ऍट डिनर, ऍट ब्रेकफास्ट, ऍट 2 o'clock टाइम सांगण्यासाठी. तर इथं पहिला ऍट डॉन, डॉन म्हणजे पहाट, भल्या पहाटे ऍट डॉन, आणि ऍट 8 o'clock टाइम सांगण्यासाठी सुद्धा ऍटचा वापर होतो. दोन्ही ठिकाणी ऍट येईल, उत्तर आहे 3 नंबर. नेक्स्ट प्रश्न आहे 176, एक्सरसाइज 2017. 176 पेजला जायचं आपण. 176 पेजला 100 नंबरचा प्रश्न आहे. 100 नंबरचा प्रश्न. द ब्रिज वॉज बिल्ड अक्रॉस द रिव्हर. बरोबर आहे, अक्रॉस म्हणजे कडेने बांधलेला असेल. दुसरं, द बॉय वॉज बिलो 12. बिलो 12 म्हणजे वय सांगण्यासाठी बिलोचा वापर होतो, बिलो 90 मार्क्स, बिलो 12. बरोबर आहे. देयर इज अ फॅन अबोव हर हेडच्या ऐवजी पाहिजे ओव्हर हर हेड, कारण तो पूर्ण ऑक्युपाय करतो, तर ते चुकीचं आहे. तिसरं, तिथं ओव्हर पाहिजे होतं, उत्तर आहे माझं 3, कारण त्याने इनकरेक्ट विचारला आहे, तर इनकरेक्ट माझं 3 आहे. पुढचा प्रश्न आहे 269 पेज नंबर. 269, 269 म्हणजे इंजिनिअरिंग 2017. 76 नंबरचा प्रश्न त्याचे. 269 त्यातील 76 नंबरचा प्रश्न. डू नॉट क्राय डॅश स्पिल्ट मिल्क. ही फ्रेज आहे, ही इडियम आहे, ही घ्यायची आपल्याला. त्यात मी सांगतो तुम्हाला, डू नॉट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अशी म्हण आहे की जे तुमच्याकडे चूक झाली त्याच्यावरती रडत बसू नये, म्हणजे पश्चाताप करू नये. त्याचा अर्थ होतो रिग्रेट. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अशी म्हण आहे. क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे रिग्रेट करणे. पण इथं डू नॉट म्हटलाय, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की रिग्रेट करू नका, म्हणून तिथे येईल क्राय ओव्हर. ही म्हण आहे, इथे प्रिपोजिशन संबंध नाही. 271 पेजला प्रश्न आहे पुढचा. 271 पेज नंबर, त्यातील 86 नंबरचा प्रश्न. 86, the old man was crushed under the car. The old man was crushed under the car. आहे अंडर चिपकून असतं, तर त्याला अंडर द कार उत्तर येईल माझं. 86 उत्तर आहे 2. त्यानंतर 282 नंबरचा प्रश्न आहे, पेपर आहे 282 पेज नंबर 282. 282 पेज नंबर, त्यातील 60 आणि 61. 60 मध्ये
शी इज गुड इंग्लिश ग्रामर. बघा, शी इज गुड टॅलेंट आहे म्हणजे गुड ऍट, गुड इन नाही, टॅलेंट आहे कौशल्य, गुड ऍट इंग्लिश ग्रामर. दुसरं, शी इज अफ्रेड ऑफ, अफ्रेड ऑफ असतं, भीती असते, अफ्रेड ऑफ, अप्रूव्ह ऑफ, अक्यूज ऑफ. ठीक आहे, तसं अफ्रेड ऑफ ही फ्रेझल वर्ब येईल आणि मग ते गुड ऍट द फ्रेझल वर्ब येईल, कारण त्याचं स्किल दिलेलं इंग्लिश ग्रामरचा आणि खाली अफ्रेड ऑफ पाहिजे. पहिल्याचं ऍट आणि दुसऱ्याचं ऑफ. क्लिअर? थोडक्यात सांगतो प्रिपोजिशनची कसा अभ्यास करायचा. मी आता जे लेक्चर घेतला, हे जे पूर्ण व्हिडिओ आहात याच्यामध्ये जेवढे तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत प्रिपोजिशन फ्रेजेस, त्या सगळ्या बघा. ते जे पेज दिलेलं होतं वाक्यांचं मी ते लिहून घ्या. दुसरी गोष्ट, आपले टेस्ट पेपर होईल त्यामध्ये भरपूर फ्रेझल वर्ब विचारेल, प्रिपोजिशन फ्रेजेस विचारेल, त्यात आपली सराव होईल. आणि आपल्या ओक्यामध्ये फ्रेझल वर्बचे कन्सेप्ट बाकी आहे, ब्रिंग इन, ब्रिंग आउट, ब्रिंग टू, तेही प्रिपोजिशनचा एक भाग आहे. त्यातही कसे प्रश्न येतात ते आपण त्या चॅप्टरमध्ये बघू. तर प्रिपोजिशन चॅप्टर संपलाय. पहिले चॅप्टर बेसिकचं होतं, दुसरं आपण जे घेतलं ते म्हणजे हे प्रिपोजिशन फ्रेजेसचं. हे सगळं लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या आणि हे झाल्यानंतर आपले टेस्ट पेपर जे होईल त्यामध्ये सराव पुन्हा करा. agree to, agree with, angry at, angry with, blind of, blind in, blind to, deal with, deal in, differ with, differ from, engage to, engage with, good at, good of, good for, good to, part from, part with, succeed in, यश, succeed to, पद मिळवणे, युजफुल टू, व्यक्तीसाठी, युजफुल फॉर, उपयोगी किंवा हेतू असेल तर, राईट इंक, इंक साठी, राईट विथ पेन और पेन्सिल, मॅरिड टू, फॉर स्त्री, फ्रॉम पुरुष, अँड मॅरिड विथ, फॉर पुरुष, फ्रॉम स्त्री. ठीक आहे, धन्यवाद बाबा. याद रखिए, सिर्फ मेहनत नहीं, सही दिशा में मेहनत ही सफलता दिलाती है. एक सवाल, आज अपने अपने सपनों के लिए कितने घंटे दिए? कमेंट में ज़रूर बताइए. अगर आज की वीडियो से कुछ नया सीखने को मिला हो तो वीडियो को लाइक करें और ऐसे ही ईमानदारी स्टडी जर्नी का हिस्सा बनने के लिए VSB ब्लूप्रिंट को सब्सक्राइब करें.